नमस्कार सर्वांना. तर माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघा, बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम येतात. कशामध्ये? ब्लाऊज तर शिवता येतो पण फिटिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण की आर्महोल मध्ये प्रॉब्लेम येतात, नाहीतर मग फिटिंग मध्ये असे बरेच सारे प्रॉब्लेम येतात किंवा शोल्डर उतरतं. तर हे सगळे प्रॉब्लेम जर सोल्युशन जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा, आपल्या काय करायचं, फिटिंग साठी आपण अगोदर सरळ भागावरती टिप मारून घ्यायची हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. नंतर आपण कपडा फोल्ड करून आपला जो ब्लाऊज आहे तो फोल्ड करून परत एक आतमधल्या भागामध्ये एक टिप मारून घ्यायची. हे बघा, व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवत आहे मी. व्यवस्थित दोन्ही पण साईडला टिप मारून घ्यायची. दोन्ही साईडला आपण काय केलं, आता टिप मारून घेतलेले आहेत आतमधल्या साईडला पण. आता जो आपला लुक्स पट्टीचे दोन्ही भाग आहेत ना, जो आपला फिटिंगचा ब्लाऊज आपण म्हणजे मापाला दिलेला ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आणि जो शिवतोय तो ब्लाऊज दोन्ही सेम करून घ्यायचं. हे बघा, आता कमरेच्या भागावरती कुठं दाखवलं आहे बघा, कुठं फिटिंग आली तिथे बरोबर डॉट मारून घ्यायचा. आपलं एक कशाने, त्या चॉकने आपल्या एक डॉट मारून घ्यायचा. आता आपण लुक्सच्या पट्टीने बघणार आहोत. हे बघा, माझा एवढा एक्स्ट्राचा ब्लाऊज आहे. आता काय करणार, लुकच्या पट्टीने बघणार. हे बघा, अगोदरच्या ब्लाऊजची फिटिंग कुठं आली आहे, कमरेचा भाग बघतोय आपण. हे बघा, तिथं फिटिंग आलेली. तिथं आता परत चॉकने परत आपण एक छोटासा डॉट मारून घेऊया, मार्किंग करून घेऊया. हे बघा, कमरेच्या भागावरती दोन्ही पण साईडला मी मार्किंग करून घेतलेले आहे, मापे न घेता. अगोदरच्या जो मापाला ब्लाऊज दिला त्या ब्लाऊज वरती. तर आता काय करणार, मार्किंग करून घेतली. आता फक्त काय करायचं आपल्याला, ब्लाऊज वरून आपण मग कमरेच्या भागाची मार्किंग केली. आता आपल्याला फक्त ब्लाऊजच्या म्हणजे आता जे आपली बाही आहे, स्लीव्ह आहे, त्याची फिटिंग किती आहे ते बघायची. तर 6 स्लीव्हची फिटिंग आली. आता 6 वरून डायरेक्ट आपल्याला जो आपण जिथं मार्किंग केले आहे तिथं ती आपली जी आहे ना ती खाली घेऊन जायची. बरोबर मार्किंग केलेलं आहे तिथं जी शिलाई आपण मारणार आहोत ते. हे बघा, तुम्हाला दाखवलं आहे मी, मार्किंग जिथं केलेलं आहे तिथंच बरोबर ती वरून स्लीव्ह पासून तर खाली कमरेच्या भागापर्यंत शिलाई मारलेली आहे. कुठलेही माप न टाकता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ मध्ये. आता परत दुसऱ्या भागाचा आपण बघूयात किती आपले 6 फिटिंग आलेली आहे ना. हे बघा 6, आणि कमरेच्या भागावरती जो आपण निशाण केलेला आहे जे चॉकने, तिथून डायरेक्ट आपल्या स्लीव्ह पर्यंत आपण फिटिंग करणार आहोत. मी कुठलेही माप नाही टाकले, फक्त स्लीव्हचे माप टाकले. तर ना छातीचे टाकले ना कमरेचे टाकले. ब्लाऊजच्या ब्लाऊज अगोदरचा जो मापासाठी ब्लाऊज दिला आहे त्याच्यावरून तुम्हाला दाखवले मी कमरेच्या भागापासून कशी मार्किंग केली ते. हे बघा, या पद्धतीने मी ही मार्किंग केली, तुम्हाला दाखवते. हे बघा, दोन्ही ब्लाऊजचे बघा बरोबर लुक्स पट्टीचा दोन्ही पण भाग जॉईन करून दाखवलेला आहे. ते बघा बरोबर दिसतंय की नाही. हे बघा, दोन्ही पण साईडला मोबाईल व्यवस्थित पकडता नाही आला म्हणून व्यवस्थित दिसत नाहीये. हे बघा, हे बघा, इथून बघा दोन्ही पण साईडला. हे बघा, पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग करण्यात येतो. तुम्ही पण हे चला, तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया असेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू.